आपण विचार केला तर बिस्किटं, चिप्स किंवा ते रेडी टू ईट जेवण हे सगळं आपल्या आयुष्याचा एक भागच बनलंय नाही का? म्हणजे एकदम सोपं आणि चवीलाही छान. पण या सोयीच्या पलीकडे एक गोष्ट आहे जी आपण अनेकदा विसरतो. आणि ती गोष्ट म्हणजे एक साधा प्रश्न की ज्या पॅकेटवर आपण इतका विश्वास ठेवतो त्यातलं अन्न आपल्या शरीरासाठी खरंच सुरक्षित आहे का? चला आज याच प्रश्नाचा जरा खोलात जाऊन विचार करूया. तर सगळ्यात आधी बघूया पॅकेटवरील विश्वास. म्हणजे आपण या पॅकेटवरच्या वस्तूंवर इतका सहज विश्वास ठेवतो तरी का? यामागे एक प्रकारचा सुरक्षिततेचा आभास काम करत असतो. आता होतं काय की पॅकेट इतकं छान स्वच्छ दिसतं की आपल्याला वाटतं अरे वा, आतली वस्तू पण एकदम भारी असणार, सुरक्षित वाटतं, वापरायला तर सोपं आहेच. पण खरा प्रश्न इथेच येतो, जे बाहेरून दिसतंय ते खरंच आत आहे का? की आपण त्या चकचकीत रॅपरलाच भुलतोय? आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकाच ठिकाणी सापडतं. ते म्हणजे त्या पॅकेटवरचं फूड लेबल. हा तो पुरावा आहे ज्याकडे आपलं नेहमीच दुर्लक्ष होतं. हे सर्रास घडतं. आपण दुकानात जातो, ओळखीचा ब्रँड पाहतो, किंमत बघतो आणि वस्तूच उचलतो. पण त्या पॅकेटवरची सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे ते लेबल, ते आपण वाचतच नाही. मग हे फूड लेबल म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक लिस्ट आहे जी आपल्याला सांगते की आपण जे खातोय त्यात नक्की काय काय आहे. हेच आपल्या अन्नाचं खरं ओळखपत्र आहे असं समजा. चला तर मग आता पॅकेट फूडमधल्या दोन मुख्य खलनायकांना भेटूया. साखर आणि प्रिझर्वेटिव्स, जे चवीच्या आणि सोयीच्या नावाखाली अनेकदा त्या लेबलमध्ये लपलेले असतात. अनेकांना वाटतं की ते खूप कमी साखर खातात, पण गंमत वेगळीच आहे. कंपन्या काय करतात, त्या साखरेला अनेक वेगवेगळ्या नावांनी लपवतात. का? कारण सोपं आहे. जर घटकांच्या यादीत साखर हा शब्द पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरला दिसला तर लोक ते उत्पादन विकत घेणार नाहीत. ही बघा काही सामान्य नावं, ग्लुकोज सिरप, कॉर्न सिरप, माल्टोज, फ्रक्टोज. नावं जरी वेगळी असली तरी या सगळ्याचा अर्थ एकच आहे, साखर. त्यामुळे जरी घटकांच्या यादीत साखर हा शब्द सुरुवातीला दिसला नाही तरी ही नावं दिसली की समजून जायचं की यात साखर भरपूर आहे. आता दुसरा मुद्दा, प्रिझर्वेटिव्सचा. हे असे केमिकल्स आहेत जे अन्न जास्त काळ टिकवण्यासाठी वापरले जातात. पण एक साधा विचार करा, जे अन्न 4-5 महिने किंवा कधीकधी वर्षभरही खराब होत नाही, ते आपल्या शरीरासाठी नैसर्गिक कसं असू शकतं? बरोबर ना? ठीक आहे, समस्या तर कळल्या, पण यावर उपाय काय? घाबरू नका, लेबल वाचण्यासाठी काही रॉकेट सायन्स लागत नाही. चला एक अगदी सोपी आणि जबरदस्त पद्धत बघूया. लेबल वाचायला फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक, घटकांची यादी पहा, म्हणजे इन्ग्रीडियंट्स लिस्ट. त्यात जो घटक सगळ्यात आधी लिहिलाय तो त्या पदार्थात सगळ्यात जास्त प्रमाणात असतो. आणि दुसरं म्हणजे एक्सपायरी डेट. जेवढी ती लांबची असेल तेवढे जास्त प्रिझर्वेटिव्स टाकले असण्याची शक्यता असते. अगदी सरळ हिशोब आहे. आणि ही एक सोपी कसोटी आहे. जर घटकांच्या यादीत साखर, तेल किंवा मैदा हे पहिले 2-3 नावांमध्ये दिसलं तर समजून जा की ते उत्पादन कदाचित तेवढं आरोग्यदायी नाहीये. तर मग आता ही सगळी माहिती एका छोट्या पण खूप महत्त्वाच्या सवयीमध्ये कशी बदलायची ते पाहूया. एक छोटासा बदल जो खूप मोठा फरक घडवू शकतो. कोणतीही वस्तू विकत घेण्याआधी फक्त 10 सेकंद लागतात. या 10 सेकंदात तुम्ही पटकन लेबल वाचून एक चांगला निर्णय घेऊ शकता जो तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, पॅकेट फूड सोयीचं नक्कीच आहे, पण त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणं धोक्याचं आहे. आजपासून सुरू केलेली ही 10 सेकंदांची सवय भविष्यात खूप मोठा फरक घडवू शकते. पुढच्या वेळी खरेदी करताना लेबल नक्की वाचा आणि स्वतःला विचारा, आपण जे विकत घेत आहोत ते खरंच अन्न आहे की फक्त एक उत्पादन?